आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। स्मार्ट न्यूज घेऊन आला आहे स्मार्ट दुर्गवीर उपक्रम। आपल्या शिवप्रेमाचा आणि दुर्गप्रेमाचा आविष्कार आमच्या माध्यमातून प्रकट करून दाखवण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत। आपण बनवलेल्या किल्ल्याचे मोबाईल किंवा कॅमेराच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंग करा। त्याची माहिती 3 मिनिटात व्हिडिओवरच सांगा। यात कृपया महाराजांचे गाणे समाविष्ट करू नका। आपला व्हिडिओ 8431036205 या क्रमांकावर पाठवून द्यावा। जय भवानी, जय शिवराय। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पीएफआयने अयोध्येतील राम मंदिर पाडवण्याचा कट रचला होता। एनआयएची देशभरात पुन्हा 50 ठिकाणी छापेमारी। हलाल मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प। भाजपा ग्रामीण विभागातर्फे निलजी येथे आरोग्य शिबिर संपन्न। जाहिरात फलक शुल्क आकारणीसाठी लिलाव होणार। काळ्या दिनाची सायकल फेरी यशस्वी करण्याचा निर्धार। मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचे माजी प्राचार्य RS पाटील यांचे निधन। हालमत धनगर समाजाचे अधिकाऱ्यांना निवेदन। पाऊस लांबल्याने ऊस उत्पादक हवालदिल। केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ। BS Channabasappa and Sons, the Textile Mall at Tilakwadi, Belagavi. Admissions open 2022 and 23. Vijaya Institute of Physiotherapy, affiliated to Rajiv Gandhi University of Health Sciences, Government of Karnataka. Bachelor of Physiotherapy, BPT. Eligibility: 12th or PUC second year science. Duration: 4 years 6 months. And also installment facility available. Great job opportunities in India and abroad. Contact Dr. Prakash G. Patil, MBBS, Director of Vijaya Hospital, Ayodhya Nagar, Belagavi. Mobile number 9035511239, 8310240603, 8088415916 and 8088415917. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। उत्तर प्रदेशमधील अयोध्येत सध्या बांधकाम सुरू असणारे राम मंदिर पाडून पुन्हा त्या ठिकाणी बाबरी मशीद बांधण्याचा पीएफआयचा कट होता। या संदर्भात इतर मुस्लिम बहुल देशांमधील सदस्यांसोबत या संस्थेचे कार्यकर्ते संपर्कात होते, असा दावा सरकारी वकिलांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयासमोर केला आहे। अयोध्येतील राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारण्याचा कट रचला होता, अशी माहिती नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी दिली आहे। संपूर्ण भारत देश मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी बाबर मशीद पुन्हा उभारण्याचा डाव असल्याचं एनआयएच्या तपासातून समोर आलं आहे। सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरातील अनेक ठिकाणी केलेल्या छापेमारीत शेकडो पीएफआयच्या कार्यकर्त्यांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलं होतं। त्यापैकी 5 प्रमुख संशयित आरोपींच्या तपासामध्ये ही माहिती समोर आल्याचं न्यायालयात सांगण्यात आलं आहे। सप्टेंबरमध्ये झालेल्या छापेमारीत औरंगाबाद, नाशिक पासून अनेक शहरांमधून पीएफआयच्या सक्रिय सभासदांना अटक करण्यात आली होती। या अटकेनंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। एनआयएची देशभरात पुन्हा 50 ठिकाणी छापेमारी। राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मंगळवारी उत्तर भारतात वेगवेगळ्या 50 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी केली आहे। स्थानिक गुन्हेगारी टोळींचे वाढते प्रस्थ रोखण्यासाठी तसेच दहशतवाद्यांशी त्यांच्या कथित संबंधांची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एनआयएने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली राजधानी परिसर येथे कारवाई करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळी यांच्या दहशतवाद्यांशी असलेला संबंध तसेच
ड्रग्ज तस्करी यांचे पसरलेले जाळे रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। याआधीही NIAने भारतात वेगवेगळ्या 60 ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केली होती। या गुन्हेगारी टोळ्यांकडून सायबर स्पेसचा वापर केला जायचा। स्थानिक गुंड आणि दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी यावर्षी 26 ऑक्टोबर पासून चौकशी सुरू करण्यात आली होती। त्यासाठी दिल्ली पोलिसांनी 2 गुन्ह्यांची नोंद केली होती। या गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर NIA कडून ही कारवाई केली जात आहे। या कारवाईत NIAने गुन्हेगारी तसेच दहशतवादी कारवायांचे नेतृत्व करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत। हलाल मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प। हलाल हे केवळ धर्माशी संबंधित नसून ती इस्लामी आर्थिक व्यवस्था होत आहे। हलालच्या माध्यमातून विश्वावर संपूर्ण नियंत्रण करण्याचा प्रयत्न होत आहे। भारतात पर्यायी समानांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्यात येते। धर्माच्या आधारावर स्वतंत्र प्रमाणपत्र देऊन पैसा संग्रहित करणे अत्यंत घातक आहे। यातील पैशाचा आतंकवादी कारवायांसाठी उपयोग करण्यात येतो। हा हिंदूंवर लादलेला जिझिया करच म्हणावा लागेल, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि हलाल जिहाद या ग्रंथाचे लेखक श्री रमेश शिंदे यांनी केले। ते बेंगळूर येथील भारतीय विद्याभवन येथे झालेल्या हलाल विरोधी संमेलन तसेच हलाल जिहाद या इंग्रजी ग्रंथाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते। या कार्यक्रमात मान्यवरांनी या संदर्भात आपले विचार मांडले। या दरम्यान अशा प्रणालीचा निषेध नोंदविण्यात आला। हलाल जिहाद हे भारतीय अर्थव्यवस्थेतील संकट असून यंदाची दिवाळी ही हलाल मुक्त दिवाळी साजरी करूया, असे आवाहन युवा ब्रिगेडचे संस्थापक चक्रवर्ती सुलिबेले यांनी केले। भाजप ग्रामीण विभागातर्फे निलजी येथे आरोग्य शिबिर संपन्न। भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण मंडळ आणि विजय ग्लोबल हेल्थकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सामरा रोड यांच्या संयुक्त विद्यमाने निलजी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। डॉक्टर सुनील यांनी शिबिराबाबत माहिती दिली। व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, भाजपा मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, सौ दीपा कुडची, युवा मोर्चा अध्यक्ष लिंगराज हिरेमठ, रवी कोटबागी, फार्मा गोमान्नाचे वसंत पाटील, सुनील पाटील, किरण पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आणि त्यामुळे आमचं आरोग्य बिघडायला लागले, कॅन्सर व्हायला लागले आणि काय काय लागले। ठीक आहे, ती एक जीवन पद्धती व्हायला लागली, त्याला जेवढं बदलता येते ते बदलूयात। पण अशा ज्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांना जे काही जागरूकता करता येईल किंवा त्याला औषध देता येईल त्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करायला लागली। त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती करतो। खास करून धनंजयचं अभिनंदन करतो की या निलजीसारख्या आपल्या गावामध्ये सगळ्यांना याची सुविधा मिळावी म्हणून आरोग्य शिबिर आज आयोजित करून सगळ्या आमच्या ग्रामीण भागातील वडीलधारी लोकांना, माता भगिनींना सगळ्यांना त्याचा लाभ होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि सगळ्या डॉक्टरांचा आभार मनापासून। ज्यांनी वेळ दिलाय ते स्वतः इथे येऊन तुमची सगळी तपासणी करून औषध वगैरे झाले त्यांनाही आभार मानतो आणि तुम्हालाही शुभेच्छा देऊन माझे विचार थांबवतो। धन्यवाद। जाहिरात फलक शुल्क आकारणीसाठी लिलाव होणार। महापालिका व्याप्तीमध्ये लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांच्या माध्यमातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो। मात्र गेल्या काही वर्षांपासून जाहिरात फलक शुल्क आकारणीच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे महसुलावर पाणी सोडावे लागले। आता पुन्हा नव्याने निविदा मागविल्या असून 27 रोजी लिलाव करण्यात येणार आहे। मध्यंतरी 2 वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या। न्यायालयीन वाद आणि प्लास्टिक बंदीच्या अटीमुळे लिलाव प्रक्रिया बारगळली होती। दिनांक 27 ऑक्टोबर रोजी पुन्हा नव्याने लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे। रस्त्या शेजारी आणि चौक अशा विविध ठिकाणी असलेल्या जाहिरात फलकांवर जाहिरात लावण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे। काळ्या दिनाची सायकल फेरी यशस्वी करण्याचा निर्धार। काळ्या दिनाच्या फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन मराठी अस्मितेसह महाराष्ट्रात जाण्याची इच्छा आजही तीव्र असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले। शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दिनांक 17 रोजी रंगूबाई पॅलेस मध्ये झाली। त्यावेळी ते बोलत होते। बीओ येतोजी अध्यक्षस्थानी होते। ते पुढे म्हणाले, भाषावार प्रांतरचना झाल्यापासून मराठी भाषिकांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी समिती कटिबद्ध आहे। 1 नोव्हेंबर
ऑक्टोबर रोजी दरवर्षीप्रमाणे आपली ताकद दाखवायची आहे। यासाठी शहर परिसरातील मराठी भाषिकांनी निषेध फेरीत प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। बैठकीला नगरसेवक रवी साळुंखे, वैशाली भातकांडे, विकास कलगडगी, शिवानी पाटील, गजानन नावगेकर, शिवराज पाटील, महेश जुवेकर, चंद्रकांत कोंडुस्कर, परशुराम कदम, अंकुश केसरकर, अनिल वाडेकर, प्रकाश कंगराळकर, दशरथ गावडे, विराज मुरकुंबी, बापू भडांगे आदी उपस्थित होते। मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचे माजी प्राचार्य RS पाटील यांचे निधन। येथील मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचे माजी प्राचार्य RS पाटील वय 75 यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे। मूळचे कालकुंद्री तालुका चंदगड आणि सध्या आनंदनगर वडगाव येथील रहिवासी असणारे प्राध्यापक RS पाटील यांनी विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि प्राचार्य असा लौकिक मिळवला होता। निवृत्तीनंतर देखील ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते। त्यांच्या हाताखाली तयार झालेले अनेक शिक्षक आज बेळगावसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यात कुशल शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत। हालमत धनगर समाजाचे अधिकाऱ्यांना निवेदन। अनुसूचित जमातीच्या घटकांचा समावेश करण्याबाबत केंद्राला शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी बेळगाव जिल्हा हालमत धनगर महासभा यांच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की अनुसूचित जमातींमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होऊ शकतो या संदर्भात एक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे। यामधून आरक्षण सुविधा देण्यात येणार आहे, त्यामुळे या संदर्भातील अहवाल केंद्राला पाठविण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येत आहे। तसेच या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदन देतेवेळी शंकर हेगडे, मल्लू बुटाळे, कृष्णा कुरबर, विनायक हट्टीकर, मारुती मर्डी आदी उपस्थित होते। पाऊस लांबल्याने ऊस उत्पादक हवालदिल। परतीचा पाऊस लांबल्याने आणि हा पावसाचा जोर वाढू लागल्याने ऊस उत्पादक हवालदिल झाला आहे। यामुळे गळतीचा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता असून वजनातही घट होण्याची भीती निर्माण झाली आहे। जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरमध्ये पावसाची सरासरी ही 130 मिलीमीटर असताना ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुमारे 135 मिलीमीटर पाऊस बरसला आहे। जोरदार पावसामुळे ऊसाच्या शेतात पाणी थांबून राहिले आहे। यामुळे बऱ्याच ठिकाणी ऊस खाली पडत आहे। पावसाळा लांबल्यामुळे ऊसाची रिकव्हरी कमी होण्याबरोबरच त्याचे वजनही कमी भरणार आहे। त्याचबरोबर खोडवा पिकावरही परिणाम होणार आहे। जिल्ह्यात यंदा ऊसाचे क्षेत्रही वाढले आहे। अशातच पावसाळा लांबत असल्यामुळे याचा फटका ऊस उत्पादकांना बसणार आहे। केंद्र सरकारच्या कृषी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीसह अनेक नवीन योजना राबवल्या असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे खासदार मंगला अंगडी यांनी येथे सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत देशभरातील एकूण 700 ठिकाणी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन केले। या पार्श्वभूमीवर मंगला अंगडी यांनी बेळगावात APMC येथील SD कलमनी यांच्या दुकानात बेळगाव केंद्राचे उद्घाटन करून मार्गदर्शन केले। यावेळी व्यासपीठावर नगरसेविका रेश्मा पाटील, सविता कांबेरी, संदीप, कृषी विभागाचे उपसंचालक SP कोंगवाड, फासेप कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक संजू मानेप्पागोल, भीमुदादा भिरडे, किसान समृद्धी केंद्राचे शांतीनाथ कलमनी, रोहन कलमनी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र स्वामी यांनी केले। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास।
यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मोटारसायकलची रस्त्याशेजारील झाडाला धडक बसून जांबोटी जवळील सावळी नाकानजीक रविवारी सायंकाळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या धामणे येथील एका तरुणाचा मृत्यू झाला, तर मोटारसायकलस्वार जखमी झाला आहे। आकाश अशोक पाटील वय 20 राहणार कलमेश्वर गल्ली धामणे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे। त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे। मोटारसायकल चालविणारा संदीप काशीनाथ पाटील वय 34 राहणार धामणे हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत। खानापूर पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे। पोलीस उपनिरीक्षक शरणेश जालिहाळ आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। आकाश हा सेंटरिंग काम करीत होता। मित्राच्या भाच्याला गावी सोडून धामण्याला परतताना हा अपघात घडला आहे। अपघातात गंभीर जखमी झालेल्या आकाशला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले। सोमवारी सकाळी उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला। पोलीस निरीक्षक सुरेश शिंघी पुढील तपास करीत आहेत। केली स्वशक्ती महिला सक्षमीकरण विभागातर्फे दीपोत्सव। केली स्वशक्ती महिला सक्षमीकरण युनिटने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नुकताच जयन वैद्यकीय विद्यापीठाच्या शताब्दी भवन येथे दीपोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। अध्यक्षस्थानी जयन वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि काहेरच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर NS महांत शेट्टी होत्या। महिलांसाठी रांगोळी, चित्रकला, मेहंदी, पूजा थाळी, नृत्य, वरमहालक्ष्मी शृंगार, नेल आर्ट यासह स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। स्त्री शक्ती संघाच्या उपाध्यक्ष डॉक्टर अलका काळे, डॉक्टर सुजाता जाली, मुख्य समन्वयक डॉक्टर प्रीती दोडवाड, सचिव डॉक्टर नेहा धडेत आदी उपस्थित होते। डॉक्टर आसावरी संत आणि राहुल गीते यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। संघटनेच्या अध्यक्षा शांताताई कोरे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या महिलांचे अभिनंदन केले। तालुक्यातील लाल बटाटा APMC मध्ये दाखल। तालुक्यातील लाल मातीतील बटाटा शनिवारी बाजारात विक्रीसाठी दाखल झाला। शनिवारी लाल बटाट्याला 2950 रुपये दराने APMC बाजारात विकला गेला। बसवंत मायान्नाचे यांच्या दुकानातून GB पाटील यांनी बटाटा विकत घेतला। निंगेनहट्टी येथील शेतकरी बसवाणी तळवार यांच्या शेतातील बटाटा आजपर्यंतच्या हंगामात विक्रमी दराने विक्री झाला आहे। कडोलीचे शेतकरी राजू चौगुले, गजानन कागनीकर, सचिन पाटील शेतकऱ्यांचा बटाटा राजू होनगेकर यांनी विकत घेतला। बटाटा 2950, मध्यम 2700 ते 2850, गोळी 2200 ते 2300 रुपये दराने बटाट्याची विक्री करण्यात आली। यंदा बाजारात बटाट्याची आवक कमी असल्याने चांगला भाव मिळत आहे। आविष्कार उत्सवातील स्पर्धांचा निकाल जाहीर। आविष्कार तर्फे आविष्कार उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आलाय। उत्सवाच्या सांगता समारंभात भारती हरदी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। या उत्सवात उत्कृष्ट स्टॉलसाठी अनुक्रमे योशिता आजगावकर, ईशा ठाकूर आणि बिंदू अनगोळकर, तर फूड स्टॉलसाठीचे बक्षीस श्रेया रायपागी यांना देण्यात आले। विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून सुनीता पाटणकर, मेधा साठे, स्वाती कुलकर्णी, मंजुश्री खोत आणि अर्पणा देशपांडे यांनी काम पाहिले। पावसामुळे तालुक्यात पिकांची हानी। मागील 8 दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाने तालुक्यातील शेतकरी हबकला आहे। पावसाने पीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला असून पावसाच्या उघडीपीची प्रतीक्षा करण्यात येत आहे। तालुक्यातील भात पीक सध्या बहरात आहे। भात पोसवले असून वाढ झाली आहे। येत्या 15 दिवसात पूर्व भागात सुगी सुरू होण्याची शक्यता आहे। त्यातच पावसाने ठाण मांडले आहे। परिणामी शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसलाय। सध्या शिवारातून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। त्यातच वादळासह झालेल्या पावसाने कापणीला तयार असलेली भात पिके कोलमडली आहेत। पिके पाण्यात गेली असून कुजून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे। पाणथळ शिवारांमध्ये पिकांची फार मोठी हानी झाली आहे। पीक पाण्यामध्ये गेले आहे। पाण्याचा निचरा होण्यात अडथळा येत आहे। किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांची वाढ खुंटली असून हातातोंडाला आलेले पीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे। स्वरमल्हार फाउंडेशन तर्फे शनिवारी दिवाळी पहाट।
येथील स्वरमल्हार फाउंडेशन तर्फे शनिवार दिनांक 22 रोजी पहाटे 6 वाजता कोल्हापूर येथील विनोद डिग्रजकर आणि पंडित विनोद डिग्रजकर यांच्या शास्त्रीय गायनाची बैठक होणार आहे। टिळकवाडी येथे बुधवार पेठमधील अकॅडमी ऑफ म्युझिकच्या सभागृहात सदर बैठक होईल। या कलाकारांना सारंग कुलकर्णी, अंगद देसाई, राहुल मंडोळकर, त्रिगुण पुजारी हे कलाकार साथ संगत करणार आहेत। नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। केएलई तर्फे बालरोगावर परिषद संपन्न। काहेरचा बालरोग विभाग, जैन मेडिकल कॉलेज, इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक कर्नाटक राज्य, आयएपी मेडिको लीगल कर्नाटक गट, बिम्स बालरोग विभाग आणि आयएपी बेळगाव जिल्हा शाखा यांच्या वतीने 36व्या परिषदेला चांगला प्रतिसाद लाभला। 14 ते 16 रोजी 3 दिवस केएलई शताब्दी सभागृहात ही परिषद पार पडली। प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केएलई कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे, डॉक्टर रमेश कुमार, डॉक्टर उपेंद्र गिंजवडेकर, डॉक्टर पियुष गुप्ता, माजी अध्यक्ष डॉक्टर वीना सक्सेना मानद, महासचिव डॉक्टर संतोष सोन्स, माजी अध्यक्ष डॉक्टर वीके गोयल आदी उपस्थित होते। प्राध्यापक डॉक्टर एनएस महंत शेट्टी अध्यक्षस्थानी होत्या। प्राध्यापक डॉक्टर रूपा एम बेल्लद यांनी स्वागत केले। कडोली ते पंढरपूर पायी दिंडी 26 पासून। येथील कलमेश्वर वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ कडोली यांच्या वतीने कडोली ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। दिंडी बुधवार दिनांक 26 रोजी पंढरपूरकडे कडोली येथून निघणार आहे। दिंडीमध्ये भाविक वारकरी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे। दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी नावे नोंदणी करणे आवश्यक आहे। राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगाव विभागीय संघ उपविजेता। कर्नाटक राज्य सार्वजनिक शिक्षण खाते आणि शिमोगा जिल्हा शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय माध्यमिक फुटबॉल स्पर्धेत बेळगाव विभागाच्या सेंट पॉल्स शेवटच्या साखळी संघाने सामन्यात बेंगळूरचा पराभव करून स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले। बेळगावच्या 6 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे। शनिवारी पहिल्या सामन्यात बेळगाव विभागीय संघाला मैसूर संघाने 22 अशा बरोबरीत रोखले। या सामन्यात दुसऱ्या सत्रात जोस्वा वॉज, वनितन पिंटो यांनी गोल केले, तर म्हैसूरतर्फे बी शरण आणि कृष्णा के यांनी गोल केले। शेवटच्या साखळी सामन्यात सेंट पॉल्स बेळगाव विभागीय संघाने बेंगळूर ग्रामीण संघाचा 1-0 असा पराभव केला। या सामन्यात बेळगावच्या अथर्व बीडीने एकमेव गोल केला। या स्पर्धेत बेंगळूर संघाला विजेतेपद, बेळगावला उपविजेतेपद तर डीवायएस बेंगळूर संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले। उपविजेत्या बेळगाव विभागीय संघाचे 6 खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवडले गेले आहेत। प्रशिक्षक गिरीश गणेशकर, अल्लाबक्ष बेपारी यांचे या संघाला बहुमोल मार्गदर्शन लाभले। सीबीएसई आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा उद्यापासून। गुड शेफर्ड स्कूल आयोजित वेणुग्राम चषक 17 वर्षाखालील सीबीएसई आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला बुधवार दिनांक 19 पासून गुड शेफर्ड शाळेच्या मैदानावर प्रारंभ होणार आहे। स्पर्धेत 18 संघांनी भाग घेतला आहे। त्यात सेंट तेरेसा, गुड शेफर्ड, केएलई इंटरनॅशनल अंगडी स्कूल, केएलई लिंगराज कॅन्टोन्मेंट, शंकरलिंग, केएलई गोकाक, फांबूस पब्लिक स्कूल गोकाक, ज्योती सेंट्रल स्कूल, जोशी सेंट्रल, भरतेश, केएलई निपाणी, पोद्दार इंटरनॅशनल, अमृता विद्यालय, लवडेल सेंट्रल, शेख, केएलएस पब्लिक आदी शाळांचा समावेश आहे। बुधवारी सकाळी साखळी सामने तर गुरुवारी दिनांक 20 रोजी उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामने खेळविण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धा सचिव इम्रान बेपारी यांनी दिली आहे। राज्य फुटबॉल सेंट जोसेफला विजेतेपद। शिमोग्यात झालेल्या प्राथमिक मुलामुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात बेळगाव विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट जोसेफने विजेतेपद तर मुलांच्या गटात इस्लामिया स्कूलने 3रा क्रमांक पटकाविला। पहिला बेळगाव म्हैसूर लढत 0-0 बरोबरीत राहिली। त्यानंतर बेळगावने गुलबर्ग्याचा 6-0, बेंगळूरचा 2-0 असा पराभव केला। 2 विजय 1 पराभवासह संघाने सरस गोल सरासरीवर विजेतेपद पटकावले। विजेत्या संघात कर्णधार सॅवियो गोम्स, किंजल तलवार, गौतमी जाधव, रिया वाके, वेलेंटिना सोज, सारा सौदागर, सृष्टी सौदी, प्रणाली इडगीकर, निधी मालाली, प्राप्ती सुगाने, आहाना बेपारी, तनिष्का पाटील यांचा समावेश होता। संघाला प्रशिक्षक मॅन्युअल डिक्रूज, क्रीडा शिक्षिका मीनाक्षी जाधव, प्राचार्य सिस्टर मेरी इब्राहिम यांचे मार्गदर्शन लाभत आहे। रोटरी युथ क्रीडा स्पर्धा 25 पासून। रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित
तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी युथ क्रीडा महोत्सव 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान जैन महाविद्यालय येथे होणार आहे। तरुणांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम आहे। बॅडमिंटन, टेबल टेनिस, फुटबॉल, ॲथलेटिक्स, सायकलिंग, कॅरम, बुद्धिबळ, स्नूकर, मिनी मॅरेथॉन, जलतरण आणि शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्नूकर मिलिंद पाटणकर, फुटबॉल, ॲथलेटिक्स गौरव डोंगरे, सायकलिंग दिपीन शहा, कॅरम मुकुंद बँग, बुद्धिबळ अमित साठे, मॅरेथॉन माधव प्रभू यांच्याकडे संपर्क साधावा असे रोटरी क्लबचे अध्यक्ष बसवराज विभूती, सचिव अक्षय कुलकर्णी आणि स्पर्धा चेअरमन मनोज मायकल यांनी कळविले आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।